आज आपण या व्हिडिओमध्ये 10th स्टँडर्डचा मॅथ्सचा सेकंड चॅप्टर आहे पॉलिनॉमियल. त्याच्यामधला एक्सरसाइज 2.2 आहे. त्याच्यातला पहिला क्वेश्चन आहे. एक एक्झाम्पल आपण या व्हिडिओमध्ये समजावून घेऊ. ओके, तर क्वेश्चन काय बघा, फाइंड द झिरोज ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स अँड व्हेरीफाय द रिलेशनशिप बिटवीन द झिरोज अँड द कोएफिशियंट. आता हे स्टार्ट करण्यापेक्षा अगोदर आपण थोडं शॉर्टमध्ये क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल म्हणजे काय बघूया. ओके, तर आता क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल काय आहे, CN क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल फॉर्मॅट तुम्हाला माहीत आहे काय असेल, ax² + bx + c. ओके, हे झालं क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. आणि नंतर आता क्वाड्रॅटिक इक्वेशन काय येणार मग बघा, क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असेल, सेम फक्त हे लेटर्स आहेत ते स्मॉल काढा, ax² + bx + c अँड इज इक्वल टू 0. म्हणजे आपल्याला काय फॉर्मॅट म्हटलं, क्वाड्रॅटिक इक्वेशन हा फॉर्म्युला. ओके, तर आता याच्यामध्ये ह्या इक्वेशनमध्ये हे a, b आणि c हे काय आहेत, तर a हा x² कोइफिशियंट आहे, b हा x चा कोइफिशियंट आहे आणि इथं c आहे कॉन्स्टंट. ओके, मग आता ह्या इक्वेशनमध्ये याला झिरोज किती असतील, 2. का तर एक्सची पॉवर किती आहे, 2. 2 झिरोज असतील याच्यामध्ये, आपण त्यालाच काय म्हणणार आहोत, अल्फा आणि बीटा म्हणतो. हेच आपल्याला काय करायचे, व्हॅल्यूज काढायचे. फाइंड द झिरोज ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल इक्वेशन. ओके, आणि हेच व्हेरीफाय कसं करायचं आहे, दॅट रिलेशनशिप बिटवीन द झिरोज म्हणजेच काय, तर दोन इक्वेशन आहेत. टू फाइंड आउट द रिलेशनशिप बिटवीन द झिरोज अँड द कोइफिशियंट्स. मग ते इक्वेशन कोणते आहेत बघा, सम ऑफ द रूट्स. सम ऑफ द रूट्स म्हणजेच याला आपण काय म्हणू शकतो, तर अल्फा + बीटा इज इक्वल टू काय असतो बघा, -b/a. आता -b म्हणजेच काय आहे, तर हा जो एक्सचा कोइफिशियंट आहे त्यालाच आपण काय म्हणतो, b म्हणतो. आणि a हा काय आहे, तर x² कोइफिशियंट आहे. म्हणजेच याला आपण काय म्हणतो, रिलेशनशिप कशामधलं, बिटवीन द झिरोज अँड द कोएफिशियंट्स. ओके, वी हॅव टू व्हेरीफाय दिस. म्हणजे हे दोन्ही इक्वल येतात का नाही हे चेक करायचं, व्हेरीफाय करायचं. ओके, आणि आणखी एक आहे रिलेशन, कोणतं आहे, तर बघा, प्रोडक्ट ऑफ द रूट्स. प्रोडक्ट ऑफ द रूट्स, प्रोडक्ट म्हणजेच काय म्हणता तुम्ही, मल्टिप्लिकेशन. अल्फा आणि बीटा इज इक्वल टू काय इक्वेशन आहे बघा, c/a. आता c काय आहे, इथली कॉन्स्टंट व्हॅल्यू, आणि a काय आहे, x² कोइफिशियंट. ओके, हे झालं आपले इक्वेशन्स बघितले आपण, म्हणजे बेसिक कन्सेप्ट ह्याच्यातल्या बघितल्या. आता तुम्हाला दिलेलं जे एक्झाम्पल आहे पहिलं काय आहे, x² - 2x - 8. हे काय दिलेलं आहे, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल दिलं आहे. मग इथं लिहून घेऊयात आपण, चला, x² - 2x - 8. एक मेथड समजून घ्या, एक एक्झाम्पल समजलं की बाकीचे तुम्ही सॉल्व करू शकता. मग आता हे आपण पहिलं काय लिहून घेऊया, क्वाड्रॅटिक इक्वेशन करून घेऊया. चला, x² - 2x - 8 इज इक्वल टू काय येणार आहे बोला, 0 आला. मग आता सांगा याच्यावरून एची व्हॅल्यू काय असेल सांगा, a इज इक्वल टू, इथं काहीच नाही यायला कोइफिशियंट, म्हणजे कोण असतो आपला नेहमी 1 असतो. नेक्स्ट b म्हणजे एक्सचा कोइफिशियंट असतो, b इज इक्वल टू काय येणार आहे बोला, -2 असेल. आणि राहिलेला इथला c विथ साईन घेऊया आपण, c इज इक्वल टू -8 येणार. ओके, व्हॅल्यूज भेटल्या a, b, cच्या भेटल्या. पहिल्याला क्वेश्चनमध्ये दिल्याप्रमाणे आपल्याला काय फाइंड आउट करायचं, झिरोज ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग आता चला, इक्वेशन घ्या, आपलं काय आहे, x² - 2x - 8 इज इक्वल टू 0. हे इक्वेशन आहे. मग आता आपल्याला व्हॅल्यूज काढायचे झिरोच्या. मग आपण हे काय करूया, 2x स्प्लिट करून घेऊया. आता 2x स्प्लिट करताना एक सिम्पल मेथड आहे, काय, हा जो इथला c आहे तो काय आहे, 8 आहे, पण त्याचं साईन काय बघा, -8 आहे. म्हणजेच काय, तर कोणत्या दोन नंबरचा मल्टिप्लिकेशन, हेच काय पाहिजे, 8 हा काय पाहिजे, कोणत्या तरी दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन पाहिजे. ते कसं पाहिजे, तर बघा इथं साईन कोणतं आहे, मायनस. म्हणजे त्या दोघांची जर त्या दोन नंबरची आपण सबट्रॅक्शन केली तर आपल्याला किती मिळायला पाहिजे, 2 पाहिजे. मग बघा कोणत्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन 8 येऊ शकतं, 4 आणि 2चं, आणि त्या दोघांची काय केली पाहिजे, सबट्रॅक्शन केली तर आपल्याला काय मिळून जाईल, 4 × 2 = 8 असा नंबर मिळून जाईल. मग आपण इथं काय लिहूया, मग हे 4 आणि काय केलं इथं आपण, 4 आणि 2 -2 दोघांची सबट्रॅक्शन जर केली तर आपल्याला हे मिळून जाईल. मग ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत ह्या आपण कशामध्ये ठेवूया, दिलेल्या
इक्वेशनमध्ये ह्या 2xच्या जागेला ठेवायच्या. एक्स स्क्वेअर मी तसाच लिहिणार, हा मायनस साईन आहे तो पण मी तसाच ठेवून घेते. ब्रॅकेटमध्ये ह्या व्हॅल्यू ह्या 4 आहे, प्लस 4 आहे म्हणून मी 4x लिहिणार आहे. हा -2 आहे म्हणून मी काय करणार आहे, -2x. हा मायनस म्हणजेच काय घेतला आपण, म्हणतो आपण त्या दोघांची गुणाकार मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे, 8 आलं पाहिजे. 4 2 8 किंवा 4 2 8 म्हणतात तुम्ही. आणि ह्या 4 आणि 2ची जर सबट्रॅक्शन केली आपण तर आपल्याला किती मिळतोय, 2 मिळतोय. बरोबर आहे, इथला सेंटरवाला. म्हणून याला काय म्हणतो आपण, ह्या 2xच्या जागेला हे स्प्लिट केलेले नंबर्स आपल्याला लिहायचे. एक्स हा कोएफिशियंट 2चा कॉमन आहे म्हणून तो दोघांनाही येणार. 4x मायनस साईन आले, -2x केलं म्हणजेच इज इक्वल टू काय येणार आहे आपल्याला, सॉरी हा -8 तसं असल्या इज इक्वल टू 0 येणार. ओके, इथंपर्यंत आलात सगळे. हा मायनस ब्रॅकेटमध्ये काय हे करून घ्या, हा मायनस इथं काही प्लस आहे म्हणून काय येणार, -4x. इथं मायनस आहे, मायनस मायनस काय होणार आहे आपला, प्लस होणार आहे, +2x होईल. आणि हा -8 इज इक्वल टू 0. हे 2 पार्ट करा, हा एक पार्ट आहे, हा एक पार्ट आहे. याच्यामध्ये कॉमन कोण दिसतंय तुम्हाला सांगा, एक्स दिसतो, इथं एक्स आहे, इथं एक्स आहे. ह्या 2x स्क्वेअरमधला एक एक्स मी घेतला तर ब्रॅकेटमध्ये हा इथला एक्स राहील, मायनस हा 4x मधला एक्स मी बाहेर घेतला, राहिला काय ब्रॅकेटमध्ये 4 राहिला. ओके, साईन इथला आहे प्लस आहे म्हणून मी प्लस तसंच ठेवलं. इथं काय येणार बघा, 2 आहे, इथं 2 4 8 असतो, इथं 2 कॉमन आहे, इथं 2 आहे. सो दॅट मी 2 बाहेर घेऊ शकते. 2 ब्रॅकेटमध्ये इथं 2x होता, 2 बाहेर घेतला, इथं काय राहिला, एक्स राहिला. इथला 2 बाहेर घेतला, मायनस साईन तसंच ठेवूया. आणि 2 4 2 बाहेर घेतला, 4 राहिला, इथं इज इक्वल टू 0 राहिला. ओके, मग 2 कॉमन ब्रॅकेट आहेत ते काय येणार, x -4 आला. आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय येईल सांगा, x + 2 येईल, इज इक्वल टू काय आलं, 0 झालं. इथंच आपल्याला व्हॅल्यूज भेटून गेल्या. कशा बघा, x -4 इज इक्वल टू 0 लिहिला मी, x + 2 इज इक्वल टू 0 सेपरेट करून घेतलं. ओके, मग आता x इज इक्वल टू काय येणार आहे सांगा, हा -4 इकडे गेल्यानंतर काय होईल, +4 येईल. प्लस लिहिला काय आणि नाही लिहिला काय. ओके, म्हणजेच याला आपण काय म्हणतो, अल्फा. x 0 निघाला. दुसरा x + 2 म्हणजेच x इज इक्वल टू हा +2 इकडे गेल्यानंतर काय होईल, प्लसचा मायनस होईल. हा आपल्याला दुसरा x भेटला, -2 म्हणजेच याला आपण काय म्हणू शकतो, बीटा म्हणू शकतो. ओके, आता आपण 0च का म्हणायचं हे पण एक लक्षात घ्या, सिम्पल गोष्ट आहे बरं का. इक्वेशन काय आपलं, x² -2x -8. ही जी एक्सची व्हॅल्यू आहे मी 4 इथं ठेवली तर काय येतं आहे बघा, चेक करा. x² म्हणजे काय येणार आहे माझा, 16 येईल. -2 × 4 काय येणार आहे माझा, 8 येईल. हा -8 आला, इज इक्वल टू 0. बघा 16 हा मी तसाच ठेवला, -8 16 इज इक्वल टू 0. 16 - 16 काय येणार, 0. म्हणजेच का आपण 0ज म्हणतो, तर हे व्हॅल्यूज ठेवल्यानंतर इक्वेशन आपलं काय येते, 0 येते. म्हणून ह्या इक्वेशनला आपण काय म्हणतोय, 0ज फाइंड आउट करतोय. म्हणजे कोणत्या व्हॅल्यूज ठेवल्यानंतर आपल्याला आन्सर 0ज येते. हे 2 व्हॅल्यूज आपण 0ज काढले, अल्फा अँड बीटा. आणि पुढचा क्वेश्चन आपला काय होता, व्हेरीफाय द रिलेशनशिप. काय होतं, व्हेरीफाय द रिलेशनशिप बिटवीन झिरोज अँड द कोइफिशियंट. ओके, झिरोज म्हणजे अल्फा अँड बीटामधलं आणि ABC कोइफिशियंटमधलं रिलेशन. आता पहिलं आपण जे बघितलं होतं रिलेशनशिप, सम ऑफ द रूट्स. म्हणजेच काय होतं सांगा, अल्फा + बीटा इज इक्वल टू, जर तुम्ही बघितलं इथं अजून एकदा रिवाईज करते, इथं बघा सम ऑफ द रूट्स काय होतं, -b/a होतं, हे पहिलं रिलेशन होतं. आणि प्रोडक्ट ऑफ द रूट्स म्हणजे अल्फा बीटा इज इक्वल टू c/a, हे 2 होते. ओके, तर तेच आपण आता फाइंड आउट करू. पहिलं अल्फा + बीटा इज इक्वल टू काय होतं, -b/a. चला, तर अल्फाची व्हॅल्यू काय आली सांगा मला, इथं 4 आहे तुमच्या समोरच आहे, प्लस बीटाची व्हॅल्यू काय, -2 आहे. मग मी पहिल्यांदा असं लिहून घेते, -2. प्रत्येक वेळेस स्टेप वाईज जावं, कोणतंच एक्झाम्पल चुकणार नाही. त्यानंतर मायनस साईन तसंच ठेवायचं. ओके, बीची व्हॅल्यू काय आहे सांगा मला, -2 आहे. सो दॅट बीची व्हॅल्यू जर मी -2 ठेवली तर -2 मी लिहिताना असं लिहिणार, आणि डिवायडेड बाय एची व्हॅल्यू काय आहे, ॲज पर द गिवन इक्वेशन ए इज इक्वल टू, इथं कोइफिशियंट 1 आहे. सो दॅट मी -b/a लिहिते इथं. म्हणजे आन्सर इथं आपलं काय येईल बघा, हा 4 प्लस मायनस काय होणार आहे, इथं मायनस होईल. 4 - 2 काय येणार आहे तुमचं सांगा, 4 हे -2 इज इक्वल टू -2 होईल, 2
डिवायडेड बाय 1 म्हणजे काय असतो 2च राहणार. 4 - 2 काय आला 2 आणि 2 डिवायडेड बाय 1 म्हणजेच काय असतो 2. म्हणजे हे इक्वेशन आपलं काय झालं व्हेरीफाय झालं. म्हणजे सम ऑफ द झिरोज किंवा आपण सम ऑफ द रूट्स इज इक्वल टू काय आलं -b/a. ह्याची जी व्हॅल्यू आहे तीच ह्याची व्हॅल्यू आहे म्हणजेच 2 इज इक्वल टू 2 वी हॅव व्हेरीफाईड दॅट. म्हणजे आपले झिरोज हे पण काय आलेले आहेत करेक्ट आले. हेच आपण इनडायरेक्टली कसं सॉल्व करून घेतलं व्हेरीफाय करून घेतलं होतं या टाईपमध्ये. ओके नेक्स्ट आणखी आता दुसरी काय रिलेशन आहे बघा. अल्फा आणि बीटा म्हणजेच काय प्रॉडक्ट ऑफ द रूट्स इज इक्वल टू c/a. चला व्हॅल्यू सांगा. अल्फाची व्हॅल्यू काय आहे 4 इंटू काहीच नाही म्हणजे इथं काय असतो मल्टिप्लिकेशन असतो. बीटाची व्हॅल्यू काय -2 इज इक्वल टू सीची व्हॅल्यू काय होती आपल्याला दिलेल्या इक्वेशननुसार c इज इक्वल टू -8 आहे. ओके आय विल पुट हिअर व्हॅल्यू -8 डिवायडेड बाय एची व्हॅल्यू 1. ओके 4 पण साईन कोणतं आहे प्लस मायनस असताना मल्टिप्लिकेशन मायनस येतं. 4 2 ज 8. ओके आणि हा -8 डिवायडेड बाय 1 लिहिला काय नाही लिहिला काय -8 म्हणजेच काय द प्रोडक्ट ऑफ द रूट्स इज इक्वल टू c/a. म्हणजे जी व्हॅल्यू याची आहे तीच व्हॅल्यू याची आहे. ओके सो दॅट वी हॅव व्हेरीफाईड दिस ऑल द values. Okay, I hope you have got this example. Same method you can follow for the another examples. Okay, if you have got this kindly inform me in comment box. Okay, and if you have any doubt regarding this you can ask me through the comment. Thank you for watching this video.